नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इजी स्टडी इन मराठी। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ आणि डिसीज ह्या चॅप्टर बद्दल बघणार आहोत। आता ह्या चॅप्टरला मराठीमध्ये बोलतात आरोग्य व रोग। आता हा जो धडा आहे, हा जो चॅप्टर आहे तो इयत्ता 8वी मधला सेकंड चॅप्टर आहे। माझ्या भाचीच्या रिक्वेस्ट वरून मी हे चॅप्टर बनवलं। आय होप की तिच्यासोबत अनेक ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा ह्याचा हेल्प होईल। सो प्लीज ज्यांना रिक्वायर्ड आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। ह्याच्यामध्ये मी सेकंड चॅप्टर पूर्ण कव्हर करते, एकदम इझी लँग्वेज मध्ये दाखवते। सो चॅप्टरचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज। त्याला मराठीमध्ये बोलतात आरोग्य आणि रोग। तर आपण ह्याच्यामध्ये आरोग्य आणि रोग बद्दल बघणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य म्हणजे काय असतं आणि रोग म्हणजे काय असतं ते आपण इथे बघूया। आरोग्य म्हणजे काय की जेव्हा आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं आरोग्य आहे, चांगलं आहे, हे आपण केव्हा म्हणतो जेव्हा ती व्यक्ती फिजिकली, मेंटली आणि सोशली एकदम स्ट्रॉंग असेल तेव्हा। फॉर एक्झाम्पल फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून शेवटपर्यंत जे काही जीवनक्रिया आपण करतो, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्या जीवन कार्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील आतली, आपण जे काही अन्न खातो त्या अन्नापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। आपलं शरीर त्या अन्नाचं पचन करून काही कामे करतो। त्याचबरोबर आपल्या लाईफमध्ये काही इमोशनली गोष्टी असतात, काही गोष्टी मानसिक असतात। उदाहरणार्थ आई आपल्यावर ओरडली, पप्पा आपल्यावर रागवले वगैरे, हे झाले मेंटली, म्हणजे मानसिक दृष्ट्या, म्हणजे आपल्या मनावरती आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम किती होतो, कसा होतो, ते गोष्ट सुद्धा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मॅटर आहे। उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये काही गोष्ट वाईट घडली तर तुमच्या मनावर त्याचा परिणाम होणार। सो तुम्ही कुठे ना कुठे तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या डेली लाईफमध्ये अडथळा निर्माण होतो। सो हे सुद्धा मेंटली ज्या गोष्टी असतात, म्हणजे फिजिकली म्हणजे आपण जे काही खातो, आपले जीवनक्रिया, आपल्या दैनंदिन रोजच्या ज्या क्रिया असतात त्या फिजिकली मध्ये येतात। शारीरिक हालचाली, शारीरिक क्रिया, त्यातून शरीर जे काही काम करतं इंटरनली ते सुद्धा येतं। तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही काम कराल, लिहाल, उठाल, बसाल, जेवाल, ते सुद्धा येतं ह्याच्यामध्ये, म्हणजे ते झालं फिजिकल ऍक्टिव्हिटी। मेंटली म्हणजे मेंटल ऍक्टिव्हिटी मीन्स मानसिक, म्हणजे आपल्या मनावर होणारा आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम। मग ते आपले नातेवाईक असो, मित्रमंडळी असो, किंवा एखादी घटना घडली असेल आजूबाजूला, त्याचा सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतो, किंवा आपलं मन कुठेतरी अस्वस्थ होतं। सो आपली मेंटल हेल्थ सुद्धा डिपेंड असते, तो सुद्धा एक प्रकार असतो आरोग्याच्या कन्सेप्टमध्ये। त्या व्यतिरिक्त आहे सोशली म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या आजूबाजूला असलेला समाज, त्याचा सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतो। फॉर एक्झाम्पल जेव्हा कोरोनाची गोष्ट जेव्हा सुरू झाली, कोरोना जेव्हा आपल्या इंडियामध्ये आला, त्यानंतर आपण किती घाबरलो। आपल्या कुठे ना कुठे सोशल लाईफ सुद्धा आपली डिस्टर्ब झाली आहे ना। कुठे ना कुठे सोशल म्हणजे आपण आपल्या खाली आपण जायचो, मित्रमंडळींना भेटायचो, त्यांच्यासोबत खेळायचो, कुठे ना कुठे ते सुद्धा थांबलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे सोशली सुद्धा आपण आपल्या मित्रमंडळींशी, नातेवाईकांशी आपण नाही भेटू शकत वगैरे, ते सुद्धा आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा येतं। कारण आपल्याला ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात फिजिकली, मेंटली आणि सोशली, कुठे ना कुठे त्यामध्ये डिस्टर्बन्स येतो। सो जेव्हा फिजिकली, मेंटली आणि सोशली गोष्टी व्यवस्थित असतात, सुदृढ असतात, स्ट्रॉंग असतात, त्या स्थितीला आपण म्हणतो की आरोग्य आहे, आरोग्य चांगले आहे। पण फिजिकल मी काय आहे तुम्हाला सांगितलं, मेंटल म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत ते सांगितलं, आणि सोशल वेलबिंग म्हणजे आपल्या सामाजिक आपल्या आजूबाजूचा समाज, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, आजूबाजूचं वातावरण, ह्या जेव्हा स्ट्रॉंग असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा स्ट्रॉंग असतील तेव्हा आपण समजायचं की आरोग्य आहे। ओके, आरोग्य चांगलं आहे। आरोग्य कशाला म्हणतात, फिजिकली, मेंटल आणि सोशल ह्या 3 कंडिशन जेव्हा स्ट्रॉंग असतात तेव्हा त्याला आरोग्य असे म्हणतात। ओके, तर आता दुसरं बघूया आपण रोग म्हणजे डिसीज।
रोग म्हणजे डिसीज याचा अर्थ काय की आपली फिजिकल आणि मेंटल, फिजिकल म्हणजे शारीरिक क्रिया आणि मेंटल म्हणजे मानसिक, म्हणजे आपल्या मनावर होत असलेला परिणाम कोणत्याही गोष्टीचा. सो ह्या क्रियेमध्ये कुठे ना कुठे डिस्टर्बन्स येतो, म्हणजे अडथळा येतो. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे तुम्ही रोज अन्न, फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज अन्न खाता, सो अन्न खाऊन तुमचं पचन व्यवस्थित होतं, ओके. पण जर तुमचं पोटात दुखायला लागलं, तुम्हाला वारंवार जुलाब व्हायला लागली, म्हणजे कुठे ना कुठे फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अडथळा आलेला आहे. तुम्हाला सर्दी वगैरे असेल, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही व्यवस्थित श्वास व्यवस्थित घेत आहात, ओके, रोज तुमचं चांगलं चाललेलं आहे, पण कुठे ना कुठे तुम्हाला सर्दी होते, म्हणजे कुठल्या त्या कामामध्ये तुम्हाला अडथळा आला. सो हे झालं एक्झाम्पल, फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अडथळा आला. त्याचबरोबर मेंटल म्हणजे मानसिकरित्या, म्हणजे तुमच्या मनावर आई तुम्हाला ओरडली, तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये गेलात, किंवा तुम्हाला कोणी हर्ट केलं की तू अशीच करते किंवा तुला हे येतच नाही वगैरे, अशा गोष्टी बरेच जण बोलतात की तू त्या गोष्टीच्या लायकच नाही, एबलच नाहीयेस, तुला काहीच कळत नाही वगैरे. असं करून आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो आणि तुमच्या मनावर मेंटल परिणाम होतो. सो मेंटल हेल्थवर परिणाम होतो. सो कोणत्या ना कोणत्या फिजिकल आणि मेंटल ऍक्टिव्हिटीमध्ये अडथळा येतो, तेव्हा त्या स्थितीला आपण रोग म्हणतात की तुम्हाला रोग झालेला आहे किंवा आजार झालेला आहे. सो त्या रोगाचे टाइप्स असतात. तर रोगाचे टाइप्स आहेत, दोन गोष्टींवरून पडतात. पहिली गोष्ट म्हणजे ड्युरेशन, म्हणजे एखादा कालावधी, म्हणजे एखादा रोग किती काळ आहे किंवा लवकर बरा होण्यासारखा आहे का, सो त्या ड्युरेशन मध्ये येतो. आणि दुसरा टाइप पडतो की रिझननुसार, म्हणजे कारणानुसार, म्हणजे त्या रोगाचे तुम्हाला लक्षणं दिसू लागतात. ओके, ड्युरेशन. आता कालावधीमध्ये आपण बघूया ड्युरेशन आणि रिझन ह्यामध्ये. तर कालावधीमध्ये की काही रोग आहेत ते लवकर बरे होणारे आहेत आणि काही रोग आहेत ते खूप काळ टिकणारे आहेत. सो दीर्घकालीन आणि तीव्र रोग असे दोन प्रकार पडतात. म्हणजे क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ, म्हणजे खूप काळ, जास्त काळ चालणारे रोग, आणि अॅक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग किंवा जे रोग लवकर बरे होतात. तो रिझन प्रकारामध्ये बघूया. काही रोग रिझननुसार असतात. तर रिझन म्हणजे अनुवंशिक असतात, म्हणजे हेरिडेटरी असतात, म्हणजे अनुवंशिक. म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणाला लठ्ठपणा आहे, तर म्हणजे तुमच्या आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या, म्हणजे घरात कोणाला तरी झालेला आहे, तर तुमचे जे जीन्स असतात, म्हणजे तुमचे परंपरेप्रमाणे आई वडिलांचे गुणसूत्र मुलांमध्ये जातात, त्याचप्रमाणे त्यांच्या आई वडिलांचे गुणसूत्र त्यांच्यामध्ये आलेले असतात. सो ते काही ना काहीतरी आजार किंवा गुण घेऊन आलेले असतात. सो म्हणजे जर का तुमच्या घराण्यामध्ये कोणाला एखादा आजार असेल, लठ्ठपणाचा त्रास असेल, तर तो तुम्हाला सुद्धा होण्याचे चान्सेस असतात असं म्हटलं जातं. किंवा तुम्हाला डायबिटीज असेल, सो ते सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. घरात एखाद्याला आजार असेल तर तो होऊ शकतो, कारण ते अनुवंशिक असतात. तर हे अनुवंशिक कसं येतं, तर आपल्या शरीरामध्ये ना डीएनए असतो. आपल्या शरीरामध्ये डीएनए असतो. डीएनए हे गुणसूत्र डिफाईन करतात. सो हे जे डीएनए आहेत ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. उदाहरणार्थ तुमच्या आजी आजोबाकडून तुमच्या आई वडिलांकडून मुलांना आणि पुन्हा तुमच्या मुलांना, अशा ते हेरिटरी म्हणजे अनुवंशिक आहे. म्हणजे घरात कोणाला तरी ते होत राहतात. सो हे गुणसूत्र ट्रान्सफर होत असतात आपल्याच एकाच परिवाराकडून. सो ते अनुवंशिक ह्याच्यामध्ये मोडतात. दुसरी गोष्ट आहे, काही गोष्ट असतात ते म्हणजे एक्वायर्ड असतात. काही जे आजार असतात ते एक्वायर्ड असतात, म्हणजे उपार्जित मराठीत म्हणतात. म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून, हवा, पाणी, अन्न दूषित असेल, ते आपण खाल्लं वगैरे किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे होतात, ते ह्या प्रकारामध्ये मोडतात. सो ह्याच्यामध्ये टाईप आहेत. ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, इन्फेक्शियस
आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे संसर्ग आणि असंसर्ग. संसर्ग म्हणजे संसर्ग होतो, फ्लू, डेंग्यू, ताप म्हणजे कोणत्या तरी गोष्टीच्या सानिध्यामध्ये जाऊन तुम्हाला तो रोग होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला झाला असेल तर तो त्यांच्या संसर्ग म्हणजे कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला होतो. उदाहरणार्थ फ्लू वगैरे, जो काही डेंग्यू, फ्लू वगैरे आहे ते संसर्गामुळे होणारा आहे. म्हणजे दूषित हवा, पाणी वगैरे ह्याच्यामुळे किंवा एखाद्या प्राण्यामार्फत तुम्हाला होणारा रोग, तर ह्याच्यामध्ये हे प्रकार मोडतात. बघा इथे संसर्गाने संपर्क हा गोष्ट वेगळा आहे आणि संसर्ग हा गोष्ट वेगळा आहे. संपर्क म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या घरात तुमच्या कोणाला डोळे आले असतील, डोळे म्हणजे डोळे लाल होण्याचा जो प्रकार असतो, डोळ्यातून चीक येतो बाहेर, तो डोळे येणे आपण म्हणतो. सो त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तुम्हाला तो होतो. सो ते संपर्कजन्य रोग. संसर्ग म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा संसर्ग होतो प्राण्यामार्फत किंवा कशामार्फत. सो ते संसर्गजन्य रोगामध्ये, इन्फेक्शियस मध्ये येतात आणि नॉन इन्फेक्शियस मध्ये ते हे प्रकार आहेत. सो हे रोगाचे टाइप्स आहेत ड्युरेशन आणि रिझन नुसार. ड्युरेशन मध्ये क्रोनिक आणि अॅक्यूट म्हणजे दीर्घकाळ, म्हणजे जे रोग जास्त काळ टिकतात आणि जे रोग लवकर बरे होतात. आणि रिझन नुसार दोन आहेत, एक हेरिडिटरी आणि एक्वायर्ड. एक्वायर्ड मध्ये इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस. तर आता आपण काही असे रोग बघणार आहोत जे इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस मध्ये येतात. सो पहिला रोग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे तुमच्या बुकमध्ये. पहिला रोग आहे डेंग्यू. डेंग्यूचा रोग आहे. हा डेंग्यूच्या रोगाबद्दल मी तुम्हाला सांगते. तुम्ही कधी कधी बाहेर असं पाणी साचलेले बघितलं, उदाहरणार्थ टायर, तुम्हाला बाजूला टायरचं चित्र दिलेलं आहे. तर टायरच्या ज्या गॅप आहे ना तिथे पाणी साठतं, किंवा कुंड्या असतात माती झाडाच्या, त्या झाडाच्या कुंड्या डबक्यासारखं पाणी साचतं. ते पाणी म्हणजे एखादं पाणी बऱ्याच वेळ तिथेच साचून राहिलं ना की तिथे माशांची उत्पत्ती होते, डास निर्माण होतात, डास अंडी घालतात अशा पाण्यामध्ये. सो अशा पाण्यामध्ये डास अंडी घालतात आणि त्यांना त्यांच्या पोषणाला आवश्यक असणारं जे काही असतं ते त्या पाण्यामध्ये असतं, त्यामुळे त्यांची वाढ होते. त्यांपैकी डासांचे ज्या वेगवेगळे जे टाइप्स असतात ना, त्यांपैकी एडिस इजिप्ती नावाची जी आहे ना, एडिस इजिप्ती, हे लक्षात ठेवा. हा जो डास आहे हा अंडी घालतो त्या पाण्यामध्ये. सगळे डास तसे साचलेल्या पाण्यात अंडी घालतात कारण तेथे त्यांच्या अंड्यांची वाढ होते. सो एडिस इजिप्ती डासांचा जो प्रकार आहे तो, त्या डासाची माशी अंडी घातली त्या साचलेल्या पाण्यामध्ये, टायरच्या ह्याच्यामध्ये किंवा डबक्यामध्ये किंवा बऱ्याच ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये साचलेलं पाणी जे आपण बदलत नाही, तर अशा ठिकाणी ते डास अंडी घालतात. तर त्यांची वाढ होते तिथे आणि त्यांच्या मार्फत एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे त्या डासाची वाढ झाल्यामुळे हा डेंग्यू रोग पसरतो. तर एडिस इजिप्ती हा जो डास चावल्याने ना एक व्हायरस येतो, त्या फ्लेवी व्हायरस जो आहे, फ्लेवी व्हायरस हा जो व्हायरस आहे त्यामध्ये डेन 1 आणि 2 हा व्हायरस जो आहे, फ्लेवी व्हायरसच्या टाईपमध्ये डेन 1 आणि 2 व्हायरस आहे. हे इजिप्ती डास चावल्यामुळे हा व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यावरती तुम्हाला डेंग्यू होतो. सो एडिस, तर मग साचलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात. तर त्या काही डासांच्या प्रकारामध्ये एडिस इजिप्ती नावाची जी प्रकार आहे तो डास हा व्हायरस पसरवतो, फ्लेवी व्हायरस. त्याच्यामध्ये डेन 1 आणि 2 हा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे तो रोग होतो. सो ह्याचे तुम्हाला लक्षणं सांगितलेत. सिम्पटम्स काय, तर तुम्हाला जास्त ताप येतो, जास्त डोकेदुखी होते, उलट्या होतात आणि डोळ्याच्या ठिकाणी सूज येते. त्याच व्यतिरिक्त तुमचे जे काही ब्लड सेल्स असतात, रक्तप्लेट्स, ब्लड सेल्स, ब्लड प्लेटलेट्स ते प्रमाण कमी होते. त्यामुळे काय होतं की इंटरनल ब्लिडिंग होतं. तर हे डेंग्यू ह्या आजारामध्ये होतं. दुसरं आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू या आजारावरूनच समजतं की हा स्वाईनमुळे होतो. स्वाईन म्हणजे डुकरांमार्फत हा रोग होतो.
त्याचप्रमाणे हा रोग माणसांद्वारे सुद्धा होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झालेला आहे, त्याच्यामध्ये स्वाईन फ्लूचा व्हायरस गेलेला आहे एखाद्या व्यक्तीला आणि त्याला स्वाईन फ्लू झालेला आहे. तर स्वाईन फ्लू त्याचा जो घाम आहे त्याचा संपर्क दुसऱ्या माणसाला झाला वगैरे, किंवा एखाद्या व्यक्तीला सारखा घाम येतोय वगैरे आणि त्याने ते वापरलेले कपडे किंवा हे दुसऱ्याने वापरले तर त्याला तो होण्याचे चान्सेस असतात. का तर त्या घामाद्वारे किंवा त्याच्या थुंकीद्वारे किंवा तो शिंकला वगैरे, तर त्यामुळे ते विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात नाकावाटे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वाईन फ्लू हा होतो. सो स्वाईन फ्लूचे सिम्पटम्स काय तर धाप लागतो म्हणजे दम लागतो आणि त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, घसा खवखवतो, त्या व्यक्तीचा शरीर दुखतं. तर हे बॉडी पेन होते, तर हे त्याचे सिम्पटम्स आहेत. नंतर आहे एड्स. एड्स हा रोग का होतो तर एड्स हा जो आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. इम्युनो डिफिशियन्सी इथे लिहिलेला आहे, म्हणजे इम्युनो पॉवर म्हणजे प्रतिकारशक्ती कमकुवत करतो. म्हणजे प्रतिकारशक्ती काय असते की तुम्हाला तुमच्या शरीरात तुम्ही जे काही अन्न खाता त्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. तुमच्या शरीरामध्ये ते जीवनसत्व, विटामिन्स वगैरे गेल्यामुळे तुम्हाला एखाद्या रोगाला लढण्याची ताकद मिळते. आता तुम्ही बघत असाल कोरोनामुळे जास्तीत जास्त जीव कोणाचा गेलेला आहे, जे व्यक्ती वृद्ध आहेत किंवा वयाने खूप लहान आहेत, अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती असते, इम्युनो सिस्टम असते, ती खूप लो असते म्हणजे कमी असते. त्यांना रोगाला लढण्यासाठी तेवढी ताकद नसते, त्यांचं शरीर तेवढी ताकद देत नाही, त्यामुळे त्यांना कोरोना लवकर होतो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. सो आपल्या शरीरामध्ये इम्युनो सिस्टम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तर एड्सचा फुल फॉर्मच तसा आहे, म्हणजे हे एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. इम्युनो डेफिशियन्सी म्हणजे हा जो रोग आहे तो तुमच्या प्रतिकार शक्तीवरतीच अटॅक करतो, तुमच्या इम्युनो सिस्टम वरतीच तो अटॅक करतो. त्यामुळे तुमची पूर्ण रोग प्रतिकार शक्तीच तो कमी होऊन जातो. एखाद्या व्यक्तीला एड्स हा झालेला असेल, त्याची रोगाला प्रतिकार करण्याची क्षमताच तो कमी करून टाकतो. त्याची प्रतिकार शक्ती कमी झाली तर ऑब्विसली त्याला वेगवेगळे रोग होणार. वेगवेगळे आजार आल्यावरती त्याचे शरीर त्याला साथ देत नाही, त्याला लढण्याची, त्या रोग बरा होण्याची मेडिसिन्सद्वारे सुद्धा साथ देत नाही. सो त्यामुळे एड्स हा रोग हा प्राणघातक आहे. तर एड्सचं जे आहे त्याचे निदान निश्चित करण्यासाठी ना एलिसा नावाची एक रक्त चाचणी आहे ती करावी लागते. म्हणजे एड्सचं निदान करावं लागतं की एड्स झालेला आहे की नाही. ते एलिसा नावाची रक्त चाचणी केल्या, ब्लड सॅम्पल्स घेतले जातात, रक्त घेतलं जातं. मग त्याच्या एलिसा नावाच्या रक्त चाचणीने समजतं की एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे की नाही. एड्ससाठी दवा नाही आहे, परंतु एड्स रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. म्हणजे एड्स होऊ नये यासाठी उपाय करावे, यासाठी काळजी घ्यावी लागते, त्यामुळे एड्स होत नाही. तर इम्युनो सिस्टमच ती खराब करून टाकते, त्यामुळे व्यक्तीला वेगवेगळे रोग होणार आणि शेवटी त्याचा मृत्यू होणार. त्यामुळे इम्युनो सिस्टम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. एड्स हा जो व्हायरस आहे तो इम्युनो सिस्टम वरती अटॅक करतो. नंतरचं तुम्हाला सांगितलेलं आहे रेबीज. रेबीज हा जो रोग आहे तो कुत्रा, मांजर, ससा, माकड ह्यांना जर रेबीज झाला असेल तो चावल्याने कुत्रा म्हणजे डॉग, ससा रॅबिट, माकड मंकी आणि मांजर म्हणजे कॅट, ह्या 4 प्राणी जे असतात त्यांना जर का रेबीज झाला असेल आणि हे प्राणी एखाद्या व्यक्तीला चावले तर त्या व्यक्तीला किंवा प्राण्याला रोग होतो. तर ह्या रोगाचा जो व्हायरस आहे तो मेंदूमध्ये जातो. मेंदूमध्ये गेल्यावरती त्याला म्हणजे तो व्हायरस अशा प्रकारे करतो की ती जी व्यक्ती असतात ती पाण्याला घाबरते. म्हणजे पाणी जरी दिसलं ना तरी त्यांना त्याची भीती वाटायला लागते, कारण ते एकदम मेंदूमध्ये तो व्हायरस त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी वाढतो. त्यामुळे त्या व्यक्तीला हायड्रोफोबिया हा जो शब्द आहे म्हणजे पाण्याला घाबरणे,
याचा अर्थ असतो. सो व्यक्ती पाण्याला घाबरतो ह्या रोगामध्ये. हा रोग ह्याच्यामुळे होतो. तर हा रोग प्राणघातक आहे, म्हणजे ह्या रोगामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो. पण हा रोग झाल्यावरती ह्याचं रक्षण सुद्धा करता येतं, लस वगैरे देता येते. उदाहरणार्थ कुत्रा चावला, कुत्र्याला रेबीज असेल आणि तो एखाद्या व्यक्तीला चावल्यावर त्याची लक्षणे दिसल्यावरती त्याची इंजेक्शन देऊ शकतो किंवा लस किंवा इंजेक्शन देऊन त्या व्यक्तीचं रक्षण करता येतं. तर कुत्रा चावल्यावरती त्या आजाराची लक्षणं 90 ते 175 दिवसाच्या अंडरमध्ये, म्हणजे लगेच नाही ते लक्षणं दिसणार की एखाद्या व्यक्तीला रेबीज झालाय, तर 90 ते 175 म्हणजे 3 महिन्याच्या नंतर त्याची लक्षणे दिसू लागतात की हे असं झालेलं आहे. तर रेबीज ह्या रोगामध्ये काय काय होतं? रेबीज ह्या रोगाची लक्षणे मी तुम्हाला सांगते. तर रेबीज झाल्यावरती ताप वगैरे होण्याच्या गोष्टी वगैरे घडतात. सो रेबीज हे जो रोग आहे कुत्रा, ससा, माकड, मांजर यांच्या चावल्यामुळे होतो. त्यानंतर आहे आपण बघणार आहोत जे डिसीज नॉन इन्फेक्शियस आहेत, म्हणजे ते कोणत्या प्राणी किंवा ह्याच्याद्वारे तुम्हाला नाही आलेले, तर ते तुमच्या इंटरनली शरीरामध्ये काही पेशी आहेत, काही सेल्स आहेत, किंवा एखादी गोष्ट सूज आली आहे तुमच्या शरीराला पण ती बरीच झाली नाही बरेच वेळ, किंवा काही गोष्ट लागली असेल तुमच्या चामडीला, काही गोष्ट लागली पण ती बरीच झाली नसेल. सो तिकडच्या ज्या सेल्स असतात त्या डॅमेज झाल्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. सो असे काही नॉन इन्फेक्शियस रोग मी इथे सांगणार आहे जे तुम्हाला बुकमध्ये दिलेत. कर्करोग, ज्याला कॅन्सर म्हणतात. कॅन्सर का होतो की आपल्या शरीरामध्ये सेल्स असतात, ॲनिमल सेल्स. तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये सेल्स पाहिलं की सेल्स काय. उदाहरणार्थ तुमच्या शरीरामध्ये त्वचा आहे, त्वचा पण एका सेल्स पासून बनलेली आहे. सो प्रत्येक शरीर, आपलं इंटरनल ऑर्गन, एक छोटं गोष्ट सेल्सने बनलेली आहे. तर तुमच्या त्या सेल्समध्ये काही डॅमेज असेल, तुमची सेल्स जे आहे ते खराब झाली किंवा सूज आली तर, किंवा तुमच्या ब्लड्स वगैरे मध्ये किंवा कुठेही ते होऊ शकतं, असं नाही, कुठल्याही शरीरामध्ये कुठल्याही प्रकारामध्ये ते होऊ शकतं. सो जे कॅन्सर आहे ते फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा अशा कुठल्या पण अवयवांमध्ये, ब्लडमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये ते होऊ शकतं. म्हणजे तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयव, म्हणजे मेंदूला सुद्धा ट्यूमर, ब्रेन ट्यूमर वगैरे, म्हणजे मेंदूपासून ते पायापर्यंत कोणत्याही ठिकाणी तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. सो कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत तर अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा जे व्यक्ती खातात त्यांच्या तोंडामध्ये जे ते साठवून ठेवतात तंबाखू, गुटखा, त्यामुळे तिकडची त्वचा डॅमेज व्हायला लागते, त्याने कॅन्सर होतो. धूम्रपान, मद्यपान, धूम्रपान म्हणजे जे स्मोक वगैरे करतात, सिगरेट वगैरे ओढतात, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये त्यांच्या श्वासोश्वासाला अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या लंग्समध्ये इन्फेक्शन होऊन त्यांना तो ट्यूमर होतो. लिव्हरमध्ये होतो, लिव्हर म्हणजे जठर वगैरे त्याच्यामध्ये ते होतं. अल्कोहोल जास्त पिल्यामुळे, अल्कोहोलचं प्रमाण जास्त झाल्यामुळे लिव्हरला सूज येते, लिव्हर डॅमेज होतो. सो तिथे तो कॅन्सर होऊ शकतो. किंवा काही आपल्या रोजच्या जेवणामध्ये फळे किंवा पालेभाज्या नसतात, तर त्याचा अभाव वगैरे, त्यामुळे शरीराला योग्य प्रकारे विटामिन्स भेटले जात नाही, सेल्सला त्या प्रमाणामध्ये जीवनसत्व भेटत नाही, त्यामुळे ते होतात. काही जण जंक फूड खातात. जंक फूड म्हणजे वडापाव, पिझ्झा, जे काही बाहेर रस्त्यावरती जे काही पदार्थ येतात त्यांना जंक फूड म्हणतात. जे पदार्थ मैद्यापासूनच मोस्टली बनवले असतात, त्यामध्ये जीवनसत्व शून्य असतं. सो नूडल्स हे सुद्धा जंक फूड मध्ये येतं. पाव, बर्गर, पिझ्झा, अशा वडापाव हे सुद्धा जंक फूड मध्ये येतो. त्यातलं जंक फूड म्हणजे शरीराला पोषण मूल्य नसणारं अन्न, त्याला जंक फूड म्हणतात.
सो अशा प्रकारे खाण्यामुळे सुद्धा तुमच्या सेल्स ज्या काही आहेत, तुमच्या शरीरातले ऑर्गन्स अवयव आहेत, त्याला ते योग्य जीवनसत्व नाही भेटणार. मग तुम्हाला ते सेल डॅमेज होणार आणि कर्करोग होणार. त्याचे सिम्पटम्स दिलेले आहेत की जास्त खोकला होतो, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, किंवा काही ठिकाणी सूज आली असेल, सो ती सूज योग्य औषधोपचार देऊन सुद्धा बरे झाले नाही, त्यामुळे होतं. स्तनामध्ये गाठी निर्माण होते, वजन घटतं, अशा त्या लक्षणावरून कॅन्सर असू शकतं. नंतर आहे मधुमेह, डायबिटीस. डायबिटीस तुम्ही हा शब्द ऐकला असेल. मधुमेह म्हणजे काय? साखर कमी झाली, जास्त झाली, एखाद्या व्यक्तीची साखर कमी झाली, हे का असतं? तर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, स्वादुपिंड नावाचा जो आपल्या शरीरामध्ये एक घटक असतो, स्वादुपिंड जे आपलं असतं, आपला अवयव शरीरामधलं इंटरनल ऑर्गन्स आहे, त्याच्यामध्ये ना इन्सुलिन तयार होत असतं. इन्सुलिनचं काम आहे की शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवणे. म्हणजे आपण समजा सकाळी उठलो, नाश्ता केला किंवा जेवल्यानंतर आपण जे काही अन्न खातो त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज निर्माण होतं, म्हणजे शुगर निर्माण होते. तर इन्सुलिन जो आहे, जे स्वादुपिंड आपल्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन आहे, त्यामध्ये इन्सुलिन नावाचा जो घटक आहे तो ग्लुकोजचं प्रमाण योग्य ठेवतो. जर इन्सुलिनची जी कमतरता निर्माण झाली तर ग्लुकोजचं प्रमाण वाढतं किंवा कमी होतं. त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. ज्यांचं शरीर म्हणजे ज्यांच्या घरामध्ये म्हातारी माणसं आहेत, त्यांचं शरीर इन्सुलिन निर्माण करण्यासाठी कॅपेबल नाही असतं. बऱ्याच ठिकाणी आहेत, आमच्या घरात सुद्धा माझे सासरे आहेत, त्यांना डायबिटीजचा प्रकार आहे, कारण त्यांचं शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही. त्यामुळे त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन द्यावं लागतं. जेवणाच्या आधी त्यांना ते इन्सुलिनचं इंजेक्शन द्यावं लागतं, म्हणजे जेवल्यानंतर त्यांचं शरीर ते इन्सुलिन यूज करून शुगरचं प्रमाण व्यवस्थित ठेवेल. जर का त्यांनी हे इंजेक्शन मिस केलं तर त्यांची शुगर वर खाली होणार आणि त्यांना त्रास होणार. त्यामुळे त्यांचं जेवण वेळेवर आणि हे केलं जातं, वेळेवर आम्ही देतो, कारण त्यांचं शरीर योग्य वेळी योग्य इन्सुलिन लेवल, त्या प्रमाणामध्ये इन्सुलिनचं प्रमाण लेवलला राहण्यासाठी आणि त्यांचं शारीरिक जे काही कार्य आहे ते सुरळीतपणे चालण्यासाठी आम्ही त्यांचं जेवण सुद्धा व्यवस्थित देतो, वेळेवर देतो, त्यांचा टाइम ठरलेला आहे त्याप्रमाणे. पण जेवणाच्या आधी त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन असतात ते द्यायला सांगितले आहे. कधी हातावर, पायावर आम्ही ते इंजेक्शन देत असतो. सो ते इंजेक्शन जर त्यांनी घेतलं नाही तर त्यांच्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वर खाली होणार, साखर कमी होणार, जास्त होणार. सो त्यांना चक्कर येणं वगैरे, त्यांना खूप त्रास होणार जर त्यांनी इन्सुलिनचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं नाही. सो आपलं शरीर आहे, तरुण वयामध्ये शरीर योग्य प्रकारे साथ देतं, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन व्यवस्थित प्रकारे तयार होतं, त्यामुळे आपल्याला शुगरचं एवढं प्रमाण होत नाही. पण ज्यांचं वय होत आलेलं आहे त्या व्यक्तींचं शरीर इन्सुलिन बनवू शकत नाही. सो इन्सुलिन बनवू शकलं नाही तर त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन आलेलं आहे मार्केटमध्ये, ते द्यावं लागतं. तर इन्सुलिन हे घटक खूप महत्वाचं आहे, ते शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण ठीक ठेवतं. जर हे इन्सुलिनची कमतरता निर्माण झाली शरीरात तर ग्लुकोज कमी जास्त होतं आणि मग त्याला आपण बोलतो की डायबिटीज आहे. सो डायबिटीसची लक्षणं काय आहेत, तर त्यांना सारखी वारंवार लघवीला होते, वजन खूप वाढतं किंवा खूप कमी होतं. सो अशा प्रकारचे डायबिटीज वाल्यांची लक्षणं असतात. कधी कधी एखादी जखम झाली असेल ती सुद्धा त्यांची बरी होत नाही, का तर त्यांना डायबिटीज आहे. त्यामुळे साधा सुई जरी टोचली तरी सुद्धा ती बरी व्हावी लागते. किंवा एखादं काही जखम झाली तर ती बरी होण्यासाठी वेळ लागतो. पायाला कुठेही जखम झाली तर ती बरी होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर अशा प्रकारे डायबिटीज असतो. तर त्यांची कारणे सुद्धा असतात. काही हे जे डायबिटीज आहे ते हेरिटरी असतात, म्हणजे आपल्या घरात कोणाला असेल तर त्यांना असेल. ज्यांना अतिलठ्ठपणाचा जो त्रास आहे त्यांना थायरॉइड, अशा प्रकारे आजार असतात. त्याचप्रमाणे डायबिटीज सुद्धा असतो. व्यायाम वगैरे करत नाही, ज्यांनी मेंटल प्रेशर खूप घेतला आहे,
म्हणजे खूप तणाव घेतला आहे एखाद्या गोष्टीचा, खूप स्ट्रेस घेतला आहे, तर त्यांना त्यांच्या शरीरामध्ये शुगर वर खाली होतं. त्याचप्रमाणे तिसरा आहे हार्ट डिसीज. हार्ट डिसीज का असतो, तर आपल्या शरीरामध्ये हृदयविकार म्हणतो आपण त्याला. हृदय असतं आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरात ज्याला आपण दिल म्हणतो, हृदयविकार. तर आपल्या हृदयाला ना ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. रक्त, आपलं हृदय काय काम करतं, रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. आपल्या हृदयाचं काम आहे आपण श्वास घेतल्यानंतर बाहेरचा ऑक्सिजन आत घेणे, त्याला शुद्ध करणे. ठीक आहे, ऑक्सिजन आत घेतला, शुद्ध केलं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, हे हृदयाचं काम आहे. आणि त्याचबरोबर हे जे शुद्ध केलेलं ऑक्सिजन आहे ते शरीराच्या सगळ्या पार्टला पुरवणे, हे आपल्या हृदयाचं काम आहे. तर ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. कधी कधी आपल्या हार्टला ऑक्सिजनचा पुरवठा काही कारणाने नाही झाला किंवा काही प्रमाणात पोषक द्रव्याचा पुरवठा नाही झाला, तर हृदयाचं जे काम करण्याची क्षमता आहे ती कमी होते. त्यामुळे हृदयावर कुठे ना कुठे प्रेशर पडतो, त्यामुळे त्यांना अटॅकचा प्रॉब्लेम होतो, हार्ट अटॅक अशा कारणामुळे होतो. का तर कुठे ना कुठे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला आहे, हृदयावरती खूप मोठा ताण पडलेला आहे, त्यामुळे हार्ट अटॅक येतो. तर असं जर का असेल, हार्ट अटॅक एकदा किंवा आला असेल तर त्वरित डॉक्टरांशी बोललं पाहिजे, त्यामुळे त्या गोष्टीवरती नियंत्रण मिळवता येतं. तर हृदयविकार का होतं, तर हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा, हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा किंवा रक्ताच्या द्वारेच ते ऑक्सिजन, म्हणजे फक्त हवा नाही तर ब्लड सुद्धा जातं ना, त्याच्यामध्ये ब्लड मधलं ऑक्सिजन वगैरे व्यवस्थित पुरवलं गेलं पाहिजे. जर कुठे ना कुठे त्यामध्ये प्रॉब्लेम आला तर हृदयावरती अतिरिक्त ताण निर्माण होतो आणि मग एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक वगैरेचा झटका येऊ शकतो. सो ह्याची लक्षणे काय आहेत, तर त्याला असह्य वेदना होतात, छातीमध्ये खूप वेदना होतात, त्यामुळे खांदे, मान, हात दुखणे, हात एकदम आखडल्यासारखे होणे, घाम येणे किंवा हृदयामध्ये अचानक धडधड वाढणे, अशा प्रकारचे ते हे दाखवू शकतात. तर हृदयविकार होण्याचे रिझन्स काय, तर जास्त स्मोक केल्याने, म्हणजे सिगरेट जास्त ओढल्याने, दारू, मद्यपान जास्त केल्याने, काहींना डायबिटीज असल्यामुळे सुद्धा हार्ट डिसीज होण्याचा परिणाम होतो. डायबिटीज असल्यामुळे किंवा ज्यांचं ब्लड प्रेशर कमी जास्त आहे, अतिरिक्त कुठल्या तरी गोष्टीचा ताण घेतल्यामुळे किंवा सतत चिडचिडपणा केल्यामुळे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार केल्यामुळे, चिंता केल्यामुळे, व्यायाम न केल्यामुळे. कारण आपण जेव्हा व्यायाम करतो, जेव्हा योग करतो, तेव्हा आपल्या शरीराचं मेंटल आणि हे म्हणजे व्यवस्थित शांत आपलं शरीर होतं, रिलॅक्स फील करतं, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, रोग होण्याची क्षमता कमी असतात. त्यामुळे माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे, हसत राहिलं पाहिजे असं म्हटलं जातं का, कारण ह्या गोष्टी आहेत की आपण कुठे ना कुठे आपल्या शरीरावरती त्रास देतो, तो त्रास पर्यायाने हृदयावरती होतो. एखादी अचानक गोष्ट, बाहेर काहीतरी अचानक घडलं, अचानक कसा तरी वेगळा आवाज आला किंवा अचानक हे आलं, तर अचानक तुम्हाला समजली की तुमच्या खालच्या फ्लोअरला आग लागली, तर तुमच्या छातीमध्ये एकदम धडधड चालू होणार की नाही, कुठे ना कुठे तुमच्या छातीला म्हणजे तुमच्यावरती प्रेशर येणार, त्यामुळे हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो, जो दम लागू शकतो. अशा प्रकारचे जे रिझन्स आहेत ते हार्ट डिसीज होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे जास्त तणाव नाही घ्यायचा, राग नाही धरायचा, चिंता वगैरे नाही करायची, सतत बसलेलं काम नाही करायचं, कारण त्यामुळे कसं माइंड एकाच जागी एकाच विचार करून त्यामुळे थकतं आणि त्यामुळे चेंज हवं असतं. त्यामुळे चेंज हवा असतो आपल्या शरीराला, आपल्या माइंडला. त्यामुळे एखादी गोष्ट सतत नाही करायची, तर चेंज आणत राहायचं. म्हणजे तुम्ही कंटिन्यू अभ्यास करताय 4 तास, तसं नाही, अधीमधी कुठेतरी उठायचं, पाणी प्यायला वगैरे, थोडं माइंड फ्रेश करायचं, मग पुन्हा अभ्यासाला बसायचं. अशा प्रकारे हृदयविकार होऊ नये यासाठी ह्या गोष्टी करायच्या असतात. तर ह्याची रिझन्स अशा प्रकारे आहे, स्मोक केल्यामुळे, जास्त मद्यपान केल्यामुळे,
तणाव, रागीटपणा, चिंता, सतत बसलेले काम केल्यामुळे काही जे हार्ट अटॅक आहेत ते हेरिटरी आहेत, म्हणजे अनुवंशिक आहेत. तर व्यायाम वगैरे करत जायचं, त्याच्यामुळे आपलं शरीर मन स्वस्थ राहतं. मेडिटेशन करत राहायचं, म्हणजे मौन प्रकार करायचा, म्हणजे सर्व चिंता विसरून मनाचं ऐकायचं, शांत राहायचं, स्वतःला वेळ द्यायचा. त्यामुळे हृदयविकार होण्याचे चान्सेस कमी असतात. नंतरचा तुम्हाला पॉइंट दिलेला आहे औषधांचा गैरवापर. औषधांचा गैरवापर म्हणजे मिसयूज करतात. म्हणजे आता तुम्हाला उदाहरणार्थ सर्दी झाली, तुम्ही डॉक्टरांकडून औषध आणलं. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही सर्दी झाली, तुम्हाला त्यातलं औषध माहितीये की तुम्ही लास्ट टाइम हे घेतलं होतं, पण तुम्ही जर का ते औषध घेतलं, पण ते काही रिझनमुळे तुम्हाला डॉक्टरांनी दिलं आहे, परंतु तेच औषध जर तुम्ही वारंवार घेत असणार, कुठे ना कुठे तुम्हाला त्या औषधांचा परिणाम होणार. एखादी गोष्ट असते ती एका लिमिट पर्यंत असते. एखादी गोष्ट आहे का लिमिट पर्यंत घेतलं तर काही नाही, परंतु ती गोष्ट अति झाली तर त्याचा कुठे ना कुठेतरी हे होतं. उदाहरणार्थ तुम्ही पाणी पिताय, पाणी एका लिमिट पर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही ओव्हर लिमिट पाणी पित असाल, कुठे ना कुठे तुम्हाला कसं तरी जाणवायला लागेल शरीरामध्ये. म्हणजे पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु ते किती, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. कोणतीही गोष्ट भले ती गरजेची असली तरी ती ओव्हर झाली तर तिचा त्रास होणार. बोलतात ना, अति सर्वत्र वर्जयत. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं अतिप्रमाण हे घातक असतं. भले ते पाणी जीवनावश्यक वस्तू असली तरी त्याचं अतिप्रमाण हे घातक आहे. त्याचप्रमाणे काही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने नाही घेतली, त्याचा अतिवापर आहे तर त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतात. काही गोष्ट डोकेदुखी वगैरे असेल तर क्रोसिन वगैरे सारख्या पेन किलर घेतात. सो पेन किलरमुळे तुमच्या किडनी, तुमच्या वेगवेगळ्या शरीरामध्ये ज्या काही चेतासंस्था आहेत, किडनी आहे, लिव्हर आहे, त्यावरती परिणाम होतो. बऱ्याच जणांचा पेन किलर जास्त खाल्ल्यामुळे मृत्यू झालेलं सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे. त्यामुळे पेन किलर सारखी औषधे, अँटीबायोटिक्स, म्हणजे सर्दी खोकला झाला तर डॉक्टर अँटीबायोटिक देतात जेणेकरून त्रास होत नाही, परंतु हेच अँटीबायोटिक जास्त प्रमाणात घेतल्यामुळे सुद्धा तुम्हाला आजार होऊ शकतात. काही औषधांच्या, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेत की ह्या औषधाचे 3 डोस द्या, 3 डोस द्या, परंतु तुम्ही जर का जास्त लवकर बरं होण्यासाठी जास्त प्रमाणात घेतला तर त्यामुळे त्या औषधांची ॲलर्जी होणार, तुम्हाला सूज येणार, पुरळ येणार, जुलाब होणार, जिभेवर पांढरे चट्टे वगैरे येणार, मळमळ होणार, अशा प्रकारचे तुम्हाला लक्षणे दिसणार. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिवापर, मिसयूज किंवा औषधांचा अतिवापर, मिसयूज कधीच करायचा नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते औषधं घ्यायचे, त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास आहे तो कमी होणार. तर तुम्हाला हा धडा कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट जरूर करा. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर. थँक्यू सो मच.